येरळामाई स्वच्छता अभियानाला वेग, सोनियाताई जयकुमार गोरे यांनी केली कामांची पाहणी। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य सोनिया जयकुमार गोरे वहिनीसाहेब यांच्या संकल्पनेतून व वडूज नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या येरळामाई स्वच्छता अभियानाला वेग आलाय। येरळा नदी स्वच्छता महाअभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची सोनिया जयकुमार गोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या। या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे येरळा नदी पात्राच्या दोन्ही बाजूंवरील झुडपे आणि साचलेला कचरा हटवण्यात आला असून परिसराचं सपाटीकरण करण्यात आलंय। तसेच नदीकाठाची नियोजनबद्ध स्वच्छता करण्यात आल्यानं परिसराला नवसंजीवनी मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। पाहणी दरम्यान सोनियाताई गोरे यांनी आतापर्यंत झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत हे अभियान अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण पद्धतीने राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी अभियानाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्यावरही चर्चा झाली। श्री ज्योतिर्लिंग मंदिरालगत वृक्षारोपण, प्रशस्त नदीघाटाचे बांधकाम, उद्यानाची निर्मिती तसेच शहरातील गटाराच्या पाण्याचे शुद्धीकरण व व्यवस्थापनासाठी शोषखड्डे आणि अन्य आवश्यक प्रकल्प राबवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। या सर्व विकास कामांसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। यावेळी खटाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल माळी, वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेखा अनिल माळी, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे, माजी नगराध्यक्ष सचिन शेठ माळी, रेश्मा श्रीकांत बनसोडे, सुनील बापू गोडसे, सोमनाथ शेठ जाधव, माजी उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेवक ओंकार चव्हाण, गणेश गोडसे, महेश खडके, नगरसेविका राधिका गोडसे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, पत्रकार विनोद खाडे, नितीन राऊत, दत्तात्रय फाळके यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छ नदी, सुंदर पर्यावरण आणि निरोगी भविष्यासाठी येरळामाई स्वच्छता अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। येरळा नदीचं आपण सुशोभीकरण करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी नदी कशी काय पद्धतीने स्वच्छ करता येईल याच्यासाठी आम्ही गेली 15 दिवस झालं अखंड काम करतोय आणि हे काम करण्याला आम्हाला खूप मोठं यश आलेलं आहे आणि संपूर्ण येरळामाई आपली स्वच्छ झालेली आहे। बघताना अतिशय आनंद वाटतोय आणि इथून जाणाऱ्या येणाऱ्यांची प्रतिक्रिया पण अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला मिळाली आहे। एवढी सुंदर नदी होऊ शकते या वर्षातलं हे स्वप्न, वडूजकरांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि हे करत असताना आम्ही सगळेजण मिळून आणि नगरपंचायतीने आम्हाला अतिशय चांगली मदत दिली आहे। नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि आपल्या या राज्याचे कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही ही नदी स्वच्छ करण्याचा निर्धार केला आणि तो आज निर्धार पूर्ण झाला। संपूर्ण नदी स्वच्छ झाली आणि आता इथून पुढचं कार्यक्रम आम्ही असा आयोजित करतो की नदीवर घाट कशा पद्धतीने करता येईल, नदीवरच गार्डन कशा पद्धतीनं चांगलं करता येईल आणि या नदीचं सुशोभीकरण कसं करता येईल याच्यासाठी आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये सगळा विचार करून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याच्या मागं आम्ही सगळेजण लागलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही या नदीवरती इथून पुढच्या काळामध्ये थोड्याशा श्रमदान आणि आम्ही स्वतः काम करून स्वतः नगरपंचायतीमार्फत सगळे नगरसेवक असतील आणि जे आमच्या भाजप पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या मार्फत आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे आणि जेव्हा आम्ही जयकुमार गोरे भाऊंना विनंती केली की आम्हाला या नदीसाठी मोठा निधी लागणार आहे तेव्हा त्यांनी आम्हाला हिरवा कंदील दाखवला आणि आम्ही ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि त्याच्यामुळं आता ही आम्हाला अशी छान नदी मागं तुम्ही पाहता आहे, अतिशय सुंदर अशी नदी आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये आता 12ही महिने पाणी राहील आणि या पाण्याचा आम्ही या वडूज नगरीसाठी खूप सुंदर उपयोग करून घेणार आहे आणि त्याचबरोबर स्वच्छ वडूज आणि सुंदर वडूज करण्याच्यासाठी आम्ही आता पावलं टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी आम्ही आव्हान असं करतो की या वडूज नदीचे सगळे जे लोक आहेत, जे रहिवासी आहेत, जे या गावामध्ये राहतात त्यांनी आम्हाला खूप मोठ्या
आम्ही इथं कचरा उचलण्यापासून त्याचं विघटन करण्यापर्यंत आम्ही सगळे प्रयत्न आता चालू केले. कचरा तर आता नगरपंचायतीमार्फत उचलला जातो, पण त्याचंही विघटन कसं करता येईल याच्या आम्ही मागं आहोत. आणि इथून जे गटाराचं पाणी येते ते पाणीसुद्धा आम्ही नदीमध्ये सोडताना त्याचं शुद्धीकरण करून आम्ही पाणी नदीमध्ये सोडणार आहे. अशी सगळी आमची संकल्पना आता पूर्णत्वाला जाताना आम्हाला दिसली आहे. तर वास्तविक इथं ज्योतिबाचं एक सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराच्या काठाशी एक घाट असावा असं आम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचं सुशोभीकरण करून गार्डन लोकांसाठी एक नमो उद्यान कसं करता येईल याच्या मागे आम्ही आहोत. आणि त्याच्याबरोबर एक अशी सुस्थितीत अशी एक स्मशानभूमी अशी आम्ही भाऊंच्या माध्यमातून बांधण्याचा आता आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यालाही चांगल्या पद्धतीनं यश येईल. त्या ज्योतिबाचे आशीर्वाद आहे, सिद्धनाथाचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि या गावातले सगळे पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे युवक आहेत, युवा पिढी आहे सगळी या क्षेत्रातली, ही सगळी आम्हाला श्रमदानाच्या माध्यमातून सगळेजण मदत करणार आहेत. आणि मी आव्हान करते की सगळ्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी आशीर्वाद द्यावे, सहकार्य करावं आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला हे सगळं चांगल्या पद्धतीनं करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्यायची अशीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.